श्रुतिशच द्विविधा वैदिकी तांत्रिकी च. श्रुती दोन आहेत, वैदिकी आणि तांत्रिकी. आणि भारतीय इतिहासाची सुरुवात वैदिकीने नव्हे तर तांत्रिकी श्रुतीनेच होते. हा अब्राह्मणी परिप्रेक्ष्य मांडून प्राच्यविद्या पंडित शरद पाटील भारतीय इतिहासाचे एक सर्वस्वी नवे आकलन आपल्यासमोर आणतात. जंबूद्वीपाच्या मातीला, सिंधू खोऱ्याला प्रारंभी अंगचाच समतेचा गंध होता व विषमतावादी छावणीच्या प्रतिचढाईनंतरही ही माती करुणा व मेत्ता ही समतावादी मूल्ये प्रसवतच राहिली. पंडितजींपासून जर मी संस्कृत व्याकरण शिकलो नसतो तर ब्राह्मणी छावणीशी मला तोंड देता आलं नसतं, तिला पराभूत करता आलं नसतं. वैदिकांनी तिच्या सर्व समतावादी अधिनायकांना बदनाम करून, प्रसंगी त्यांची हत्या करून बहुजनांच्या नेणिवेत दफन केले आहे. तरी आजही हा भांडवलदार जो आहे, भारतीय भांडवलदार, हा जाती व्यवस्थेच्या संदर्भामध्ये कॉम्परेडोर कॅपिटलिस्ट आहे. एकूण शब्द जो आता वापरला जातो, डॉमिनेटिंग पेझंट कास्ट अनेक वर्ष, तर त्यांच्याकडे 40 ते 50% वरकट जमिनी आहे. ती शेतमजूर, SC ST, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब आणि OBC मध्ये जे गरीब शेतकरी आहेत त्यांनाही जमिनीची भूक आहे. आणि त्यांना या 50% वरकट जमिनीचं फेरवाटप झालं तर औद्योगिकरणासाठी आवश्यक असलेलं होम मार्केट, गृह बाजारपेठ तयार होईल. शिवाजीला म्हटलं त्याच्या कारभाऱ्यांनी विषप्रयोग करून मारला आणि संभाजीला दग्याने औरंगजेबाच्या कडे बिट्रे केला. त्याचे वंशज आज या देशावर राज्य करतायत. संघाकरता मेत्ता म्हणजे लोकशाही होती, परंतु भारतीय समाजाकरता मेत्ता म्हणजे बंधुभाव, जाती व्यवस्थेमध्ये बंधुभाव, विषमतेमध्ये बंधुभाव, ही अगतिक अवस्था मात्र बुद्धाची होणं हा काही त्याचा दोष नाही. नेणिवेच्या या वैरान दफनभूमीवर आज 2000 वर्षांनंतर हा महत्तम दार्शनिक एकटाच गेला. या वैराण भूमीतील नेणिवेचे सर्व प्रस्तर त्याने प्रचंड प्रयासाने उकलून काढले. त्यातून जन्मले 4 खंडात विभागलेले क्रांतीचे तत्वज्ञान, क्रांतीचे शस्त्रागार, महाभांडार. दिवसा ग्रामीण गोरगरीब व अतिशूद्र यांच्यासाठी रस्त्यावरचा लढा आणि रात्री त्यांच्या देशाचा इतिहास जाणण्यासाठी व त्यातून क्रांतदर्शी तत्वज्ञान निर्मिण्यासाठी पुस्तकांशी लढा. लढा एका सत्यान्वेषाचा, लढा एका सत्यान्वेषाचा, सत्यान्वेषी शरद पाटलांचा.